एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण या पिंपरी गावामध्ये जमलेलो आहोत। तरी आपल्या बरोबर आहेत मराठा सेवा संघाचे तसेच मराठा क्रांती मोर्चाचे पिंपरी चिंचवडचे समन्वयक प्रकाश जाधव सर, तसेच सकल मराठा परिवारचे श्री देवरे सर आणि ज्यांना महाराष्ट्र मराठ्यांची वाघीण म्हणून ओळखतो तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज सीताताई कदम त्या आपल्या बरोबर आहेत। तर आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती जाणून घेऊ। नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर माझे सगळे मराठ्यांचे मावळे एकत्र येण्याचं एकच कारण आहे। अरे कोण तू? लक्ष्मण हाके, लक्ष्मण हाके। अरे तुला कुत्र देखील या महाराष्ट्रात ओळखत नाही आणि हा हरामखोर जरांगे दादांना खुलं आव्हान देतो। अरे हरामखोरा, आधी तू मराठ्यांच्या मावळ्यांसंग तर निपट आणि मग दादांवर बोल। अरे मी एक मराठ्याची वाघीण या ठिकाणी तुला ओपन चॅलेंज देते। कुठल्या मीडियाला बोलव, कुठल्या मैदानात यायचं ते सांग। या ठिकाणी ही जिजाऊची वाघीण, जिजाऊची लेक तुला फाडायला तयार आहे। अरे मराठ्यांच्या मावळ्यांचा नाद करू नको, तू सगळ्यांचा नाद कर पण मराठ्यांचा नाद करू नको। अरे तू म्हणतो ना मनोज दारंगे पाटील गुडघ्यात त्याचा मेंदू आहे। अरे कुत्र्या, हरामखोर कुत्र्या, तू कुणाची सुपारी घेऊन कुणाचे पैसे घेऊन बोलतोस हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये। आणि जरांगे पाटील हे नेतृत्व कसं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये। आणि मराठ्यांनी आरक्षण मिळवले ते आमच्या हक्काचं होतं आणि ते आम्ही आमच्या एकजुटीच्या जोरावर मिळवलेले। या मराठ्यांचा कुणी नेता नाही, कुणी मंत्री नाही। या ठिकाणी आम्ही 5 कोट मराठ्यांची वज्रमूठ तयार करून एकच आम्ही नेतृत्व स्वीकारलं आहे। ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटलांचं। आणि त्याच्यासारखा निर्भीड प्रामाणिक असा नेता होणे नाही। या महाराजांनंतर, शंभूराजांनंतर या ठिकाणी जे इतिहासामध्ये नाव घेतलं जाईल तो मराठ्यांचा नेता म्हणून, मराठ्यांचा वाघ म्हणून मनोज दादा जरांगे पाटलांचं। आणि या ठिकाणी तू लक्ष्मण हाके, अरे तू गटारातला किडा आहेस हे विसरू नको। आणि या गटारातल्या किड्याला कसं टेचायचं हे या मराठ्याच्या मावळ्याला चांगलं माहिती आहे। त्यामुळे एक मराठ्याची वाघीण म्हणून तुला माझे जाहीर आव्हान आहे की तू सांग त्या ठिकाणी तुला मी भेटते आणि तुझं आव्हान मी स्वीकारते। आणि नंतर तू मनोज दादांबद्दल बोल आणि 10 वेळा विचार करून बोल। अरे तुझी लायकी तरी आहे का हरामखोर दादांवर बोलायची? अरे तुझ्या लायकीत राहा, अवकातीत राहा। आणि तू कुणाचा कुत्रा आहेस आणि तुला बुकायला कुणी सांगितलंय हे आम्हाला चांगलं माहितीये। त्याच्यामुळं एका वाघिणीशी आधी तू निपट आणि नंतर तू दाखव की मी ओबीसीचा कार्यकर्ता आहे। अरे थोट, तू महाराजांचं नाव घेतो ना, तुझी लायकी नाहीये शिवाजी महाराजांचा मराठ्याचा मावळा म्हणायची। तू कोण शिवाजी महाराजांचं नाव घेणार? तुझ्या नांग्या टेचल्याशिवाय हा मराठा आता शांत बसणार नाही। कुठल्याही बिळात तू महाराष्ट्रामध्ये लपून जरी बसलेला असशील तरी तिथून तुला वडून आणून या ठिकाणी तुला ठेचल्याशिवाय हा मराठा गप्प बसणार नाही। हे या मराठा वाघिणीचं। आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, मी मीराताई कदम, पिंपरी चिंचवड सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वयक। तुला हवा असेल तर तुला माझं नाव सुद्धा सांगितलेलं आहे। पिंपरी चिंचवड मध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तू कुठेही मला बोलव, एकटी वाघीण तुला फाडायला तयार आहे। एवढंच बोलते आणि थांबते। आता सुधर। जय हिंद, जय महाराष्ट्र।